नमस्कार मित्रांनो, मी रोहित रमेश पाते आपल्या कोकण कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। तर आज आहे होळी। तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आमच्या सोसायटीमध्ये आहे होळीचा कार्यक्रम आहे, तर त्याची तयारी सर्व चालू आहे। मी आत्ता चालू आहे कामावरती, फ्रेश वगैरे झालो आहे आणि निघतोय आता खाली जायला तयारी करायला। तर शेवरा वगैरे आणणार, मस्त तयारी करणार होळीची, खूप चांगली सजवणार होळीला। तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या कोकण कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता जवळजवळ आपल्या यूट्यूब चॅनलवरती 1500 सबस्क्रायबर फॅमिली पूर्ण झाले। तुमचे सर्वांचे धन्यवाद, तुम्ही चांगला सपोर्ट करताय मला, असंच सपोर्ट करत राहा मला नेहमी। चला भेटूया। नमस्कार मित्रांनो, तर ही आहे आमच्या सोसायटीमधील होळी गॅलेक्सी गार्डन पाषाणे। या गॅलेक्सी गार्डन पाषाण्यामध्ये आमच्या गॅलेक्सीमध्ये राहणारे सर्व रहिवासी आज होळी निमित्तानं उत्साहाने, आनंदाने आणि सर्व कामावरती असणारी सर्व मंडळी आज कामाई निमित्त सर्व बाहेर असतात। आज रात्री होळी आहे हे सर्वांना माहीत असून सर्वांनी कामावरून लवकर येऊन आपल्या सणासाठी, आपल्या आनंदासाठी सर्व एकत्र येऊन आज होळी सजवत आहेत। मी पण आज लेटच आलो होतो, लेट येऊन होळीची सर्व तयारी करतोय। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आमच्या सोसायटीमधील सर्व रहिवासी होळी सजवताना तुम्हाला दिसतच असेल, कारण आपला आनंद, आपला सण आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतच असेल। आमच्या पाषाणे गावामध्ये इकडे आजूबाजूलाच आम्हाला ही झाडं मिळाली, शेवराचं झाड आहे तो मिळाला, त्याचबरोबर आम्हाला सुकी लाकडं, आपण होळ लाकडं बोलतो त्यांना, ते मिळाली। त्याचबरोबर आमच्या सोसायटीमधील सर्व चिल्लर पार्टी, छोटी मुलं ती फुगे फुगवून आपल्या होळीसाठी सजवण्यासाठी तयारी करतात। होळीला उभी केल्यानंतर त्याला सुंब आणि तारेने गच्च बांधून घेतलं। तुम्हाला माहितीच असेल, आपल्या गाव ठिकाणी जर होळी बांधायची म्हटलं तर एक आपल्याला जंगलामध्ये एक वेळ मिळते, तिला गरम करून ती एकदम घट्ट बांधून होळी उभी केली जाते आपल्या गाव ठिकाणी। तर आपल्या ह्या साईडला तशी वेळ उपलब्ध नसल्यामुळे आम्ही सुंब आणि तारेने गच्च होळीला बांधून घेतले, जेणेकरून होळी पेटल्यानंतर होळी पडू नये म्हणून। तर सर्वांनी चांगले प्रयत्न केले, होळी चांगली उभी राहिली। होळीला व्यवस्थित बांधून घेतल्यानंतर आम्ही सर्वांनी होळीला गवत लावण्यास सुरुवात केली। गवत थोडं कमी पडल्यामुळे प्रवीणदा आणि डोंगरकर हे गवत घेऊन आले। त्यानंतर पुन्हा एकदा तारेने व्यवस्थित बांधून होळी सजवून घेतली, तुम्हाला दिसतच असेल। त्याचबरोबर इकडे आमच्या चिमुकल्यांनी होळीसाठी सुंदर अशी फुग्यांची माळ तयार केली होती। त्यानंतर इकडे प्रवीणदावरती गवत लावून घेतोय आणि सुंदर अशी होळी तुम्हाला पाहायला मिळतच असेल। लांजेकर इकडे तार एकदम गच्च बांधून घेत आहेत, त्याचबरोबर सोनकर इकडे चांगली मदत करत आहेत आणि सर्वांचे लाडके इंट्रा पाते इकडे सर्वांना गाईड करत आहेत आणि सुंदर अशी होळी उभी राहते। आणि आमच्या सोसायटीमधील सर्व रहिवासी इकडे खूप चांगले प्रयत्न करून होळी सजवत आहेत। खूप
होळी पूर्ण सजवल्यानंतर लगेचच होळीची पारंपरिक पद्धतीने पूजा केली। त्यानंतर होळीला सुंदर असा गोंड्याचा हार घातला। त्याच्यानंतर लगेचच सोसायटीतील सर्व महिलांनी होळीची पूजा करण्यास सुरुवात केली। त्याचबरोबर होळीसाठी आणलेला नैवेद्य होळीला अर्पण केला। होळी केलेली महाराजा, परदेशापर्यंत सर्वांना सांभाळ ठेव महाराजा, नोकरी धंद्यात बरकत दे महाराजा, चुकी माकी झाली असेल तर माफ कर महाराजा, एकाचे 21 कर, पाचाचे 25 कर महाराजा, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर महाराजा। होळ देव रे, होळ देव, होळी। चला घ्या आता, हो आता भाग घ्या, या पुढे भाग घ्या, हो हो
कोण गेला वना बंदगीच्या भेटी आता कोण गेलं वना वाकडाती कडा गगनासी गेला वाकडाती कडा गगनासी गेला वाकडाती कडा गगनासी गेला पाहित बरोबर ना
अरे राम लक्ष्मणाची लागली होळी आणि सीता गेली खेळायला. जवळ जाऊ नका बस, चटके लागतायत. टाक घाट टाक करून सगळे. असा ह्याच्यातून काढून दाखव मला.